नक्कीच लक्ष असेल ओम कुदळेवर आणि ओमचा असलेला जी चढाई असेल ती थोपवण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच श्रीकृष्ण या संघाकडून केला जाईल। कुमार गटाचा हा अंतिम सामना श्री सिद्धिविनायक विरुद्ध श्रीकृष्ण या दोन मातब्बर संघांमध्ये। विपुल दादा भालेराव यांना विनंती आपण मंचावरती यावे। किशोर मनसुख यांना पण घ्या वरती। दोन गुणांची कमाई मात्र या ठिकाणी अंश देवांश कबड्डी या संघाकडून मात्र घेतली जाते। जाणता राजा या ठिकाणी जिकरीने लढताना पाहायला मिळतोय, परंतु क्रीडांगण क्रमांक 1 वर सुरू असलेला हा अंतिम सामना आपण पाहतोय कुमार गटाचा। ओम कुदळे हा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना श्री सिद्धिविनायक संघ दहिसर विरुद्ध श्रीकृष्ण संघ अंधेरी या दोन पश्चिम उपनगरातले हे संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंतिम सामना मात्र आपल्याला क्रीडांगण क्रमांक 1 वर पाहायला मिळत आहे, परंतु सामन्याची उत्कंठा मात्र या ठिकाणी जाणता राजा नक्कीच वाढवतोय।
अंश देवांशची खेळाडूची असलेली ही या ठिकाणी पॉइंट मिळणार का, गुण घेणार का? याकडे लक्ष. फर्स्ट एड या ठिकाणी पाठवून द्यायचं आहे. फर्स्ट एडची प्रथमोपचाराची असलेली लालबत्ती क्रीडा मंडळ आपण या ठिकाणी प्रथमोपचाराची असलेली जबाबदारी स्वीकारायची आहे. चौदा विरुद्ध 12ची असलेली ही गुणसंख्या. जाणता राजा 14 गुण, तसेच अंश देवांश कबड्डी संघ 12 गुण. अवघ्या 2 गुणांची आघाडी, परंतु आता ही आघाडी जाते 3 गुणांवर. जाणता राजा ही 3 गुणांची आघाडी तशीच अबाधित ठेवणार की अंश देवांश त्या आघाडीला पार करून पुढे सरशी साधणार, याकडे मात्र आता क्रीडा रसिकांच्या भारतीय जनता नजरा. पार्टीचे रविभाई पोंच यांचं या ठिकाणी मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत.
शेवटची 4 मिनिटं शिल्लक असताना ही पकड या ठिकाणी होणार की जाणता राजाची ही पकड यशस्वी होते. अंश देवांश या संघाचा अप्रतिम असा सांघिक खेळ या ठिकाणी केला जातोय. जाणता राजा हे ब्रीदवाक्य मात्र मिरवतो होय संघ. छत्रपती शिवरायांचं असलेलं हे स्वरूप या संघाच्या असलेल्या प्रत्येक मावळ्यांच्या चढाईमधून पाहायला मिळतं. उत्कृष्ट पकड सुद्धा करणारे हे संघ पाहायला मिळतो. परंतु समोरचा अंश देवांश कबड्डी संघ मात्र आता आपला आक्रमक खेळचा दर्जा उंचावणार का आणि संघाला विजयश्री प्राप्त करून देणार का याकडे मात्र आता सर्व नजरा खिळून नक्कीच राहिलेल्या आहेत. सलग गुणांची कमाई करतोय जाणता राजाचा संघ. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं शिल्लक. आक्रमकतेने खेळ या ठिकाणी नक्कीच होतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न, बोनस मात्र या ठिकाणी घेतला जातोय. आज आपल्यामध्ये अनिलबाईंच्या माध्यमातून आपल्या या पार्कसाईड विभागामध्ये विविध स्पर्धा भरवल्या जातात. त्यामध्ये सराव हांडी असेल, क्रिकेट असेल, बॉडी बिल्डिंग असेल आणि आपण बघतोच आहे कबड्डी. आणि गेल्या वर्षी आपण पार्कसाईड श्रीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक अनिलबाई होते आणि पार्कसाईड विनर आपल्यामध्ये शशिकांत जगदाळे यांचं या मंचावरती हार्दिक स्वागत आहे. मी अनिलबाईंना विनंती करतो शशिकांत भाऊंचा या ठिकाणी सत्कार करावा. ज्यांनी पार्कसाईड श्री पटकावली होती असे आपले शशिकांत दादा यांचा सत्कार अनिलबाईंच्या वतीने करण्यात येत आहे. मी अनिलबाईंना विनंती करतो आपण शशिकांत दादा सत्कार करावा. खूप खूप दादा धन्यवाद. आणि ही पकड केली जाते, टाळ्या वाजल्या जात आहेत. थरार प्रत्येक असलेल्या चढाई गणिक वाढत जातोय. जाणता राजा सुद्धा उत्तर देत आहे. या वावळ्यांचं उत्तर जाणता राजा देऊन जात आहे. सामना संपायला शेवटचा मिनिट आणि स्कोर आहे जाणता राजा 18, अंश देवान 14. 18-14. जाणता राजा 18 गुण आणि अंश देवांश संघ 14 गुण या
दोघांमध्ये मात्र हा अतिशय चुरशीचा सामना. शेवटचं मिनिट शिल्लक आहे आणि शेवटच्या मिनिटात पाहूया किती गुण या ठिकाणी मिळत आहेत. जरा या खेळाकरता जरा जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांच्या झाल्याच पाहिजे. अप्रतिम सामना मात्र घडतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. स्कोर जरा तिथून जरा सांगायचं आहे. स्कोर स्कोर काय अजित भाऊ? स्कोर जरा स्कोर आम्हाला या ठिकाणी कळवायचा आहे. पंच जरा स्कोर. जाणता राजा 18 गुण आणि अंश देवांश 17 गुण. अवघ्या 1 गुणाची आघाडी अद्यापपर्यंत आहे. 18 विरुद्ध 17. संघर्षों की नये आयाम. हा संघर्ष होतो. ज्या संघर्षातून इतिहास घडतो. इतिहास घडणार का? जय मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. हृदयाचे ठोके जर चुकले असतील तर हा सामन्याकडे मात्र लक्ष नक्कीच आहे. अंश देवांश पाठीराखे मात्र या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे. सामना कसा असावा तर क्रीडांगण क्रमांक 2 वर घडलेला हा सामना असावा. 4 गुणांचा असलेला लीड या ठिकाणी कमी करतोय अंश देवांश कबड्डी संघ. संघाचे पाठीराखे खुश होत आहेत. जाणता राजा जबरदस्त सामना. शिव आरती संघ यांना विनंती आपण मंचावरती यावे. शिव आरती संघ शिव आरती संघ. सामना मात्र टाय या ठिकाणी झालेला आहे. आमदार चषक 2025 कबड्डीचा रणसंग्राम डॅशिंग देवान आमदार राम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि मंडल अध्यक्ष अनिलभाई निर्मळ यांच्या वतीने कबड्डीचा रणसंग्राम आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये बघत आहोत. मैदान क्रमांक 2 मध्ये अत्यंत अटीतटीचा सामना. आधीचा स्कोर काय? अतिटचचा असलेला हा सामना या ठिकाणी पाहिला आपण आणि प्रत्येक खेळाडूंचे आणि या असलेल्या रसिकांचे ठोके मात्र चुकले कारण सामना हा टाय अर्थात बरोबरीत थांबलेला आहे. 18 या संघाचे 18 गुण झाले आणि अंश देवांश या संघाने शेवटच्या असलेल्या एंट्रीमध्ये बाजी पलटली आणि तो संघ सुद्धा 18 गुणांवर. त्यामुळे दोन्ही संघ आता 18 गुणांवर आहे. 5 रेड हा सामना दोघांकरता 5-5 रेड आता असतील. जसं आमच्या पंचांनी सांगितल्याप्रमाणे 5-5 रेड दोन्ही संघांना असतील आणि त्या संघांमध्ये जो गुण मिळवेल तो संघ मात्र या ठिकाणी नक्कीच जिंकेल. हा कबड्डीचा इतिहास या ठिकाणी घडताना आपण पाहतोयच की कारण ज्याला साथ लागते अंश देवांच्या ह्या सगळ्या असलेल्या पाठीराख्यांमुळे हा असलेला सामना या ठिकाणी घडताना पाहतो. हे पाठीराखे या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत. जाणता राजा सुद्धा छत्रपती शिवरायांच्या असलेल्या ज्या कल्पक वृत्तीचं आणि बुद्धीचं असलेलं हे विश्लेषण सुद्धा घडवत आहेत. यांच्यामुळे सुद्धा हा सामना तितकाच भारदार होतोय. परंतु 3 गुणांची असलेली ही आघाडी
खऱ्या अर्थाने अंश देवांशाने भरून काढली आणि मात्र तो सामना स्वतःच्या बाजूने मात्र झुकवलाय. आणि हीच या खेळाची मजा असते, ह्याच या खेळाचा आनंद असतो. खेळाचा हा संघर्ष असाच असतो, त्यात लढायचं असतं, लढून लढून जिंकायचं असतं. कारण असं म्हणतात की संघर्षावर अशा रीतीने तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. आणि तो इतिहास या ठिकाणी घडताना आपला पाहायला मिळतो या दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी कॅमेरा आपला आमच्या सगळ्या या पोलीस बंधूंकडे करून घ्यायचा आहे. खरंच तुमच्या या सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने आज आमची ही मुंबई सुरक्षित आहे, ती तुमच्या असलेल्या ह्या योगदानामुळे. आमच्या पोलीस बंधूंचा एकदा जोरदार टाळ्यांची बरसात आपल्या सर्वांचीच या ठिकाणी झाली पाहिजे, आमच्या या सर्व पोलीस बंधूंकरता. धन्यवाद. आणि वळव्यात क्रीडांगण क्रमांक 1 कडे सुद्धा 17 विरुद्ध 18 ची ही गुणसंख्या. इथे सुद्धा सामन्याचा थरार पाहायला मिळतोय. अंतिम सामना मात्र कुमार गटाचा या ठिकाणी घडताना पाहायला मिळतोय. ही पकड घडते, ओम कुदळेची पकड घडते. हा सामना सुद्धा 18-18 वर. सिद्धिविनायक विरुद्ध श्रीकृष्ण या दोन संघांमधला सामना. शेवटची 3 मिनिट 18-18 गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ह्या 4थ्या दिवसाची खेळाची पर्वणी कशी असावी ना, ही आपल्याला ह्या माध्यमातून पाहायला मिळते. अंश देवांश कबड्डी संघ विरुद्ध जाणता राजा कबड्डी संघ. आणि एका बाजूला हा कुमार गटाचा अंतिम सामना श्रीकृष्ण कबड्डी संघ विरुद्ध सिद्धिविनायक कबड्डी संघ. या दोन संघांमधला सामना. सद्यस्थितीत 18-18 या गुणसंख्यांवर बरोबरीत चाललेला हा सामना. आणि ही यशस्वी पकड या ठिकाणी घेतली जाते. श्रीकृष्ण संघाच्या 19 पॉइंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वळव्यात क्रीडांगण क्रमांक 2 डी पारकर लाईव्ह वर आपण हे सामन्यांचा आनंद घरात बसून सुद्धा घेऊ शकता. मध्ये जे उभे आहेत त्यांना विनंती, कृपया आपण खाली बसायचं आहे. लक्ष मात्र क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वर सर्वांचंच आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर ही पकड यशस्वी केली जाते. अंश देवांश ह्या संघाकडून यशस्वी पकड केली जाते. शेवटची 2 मिनिटं 2 नंबर मैदानामध्ये विनंती आहे, पंचांचे निर्णय अंतिम राहील. क्रीडांगण क्रमांक याची 1 वर सर्व तोच कबड्डीचा प्रेक्षकांनी खास नोंद थरार. घ्यायची आहे. पंचांवरती कुठलाही दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. पंच जे बोलतील तेच अंतिम राहील. पुन्हा एकदा 1 अंक मिळवलाय तो श्रीकृष्ण या संघाने. दोन्ही मैदानामध्ये टफ मॅच चालू आहेत.
अजित सर तो बोर्ड बंद आहे का? होय. तिसऱ्या चढाईनंतर स्कोर आहे 4-2. जाणता राजा 2, अंश देवांश 4. क्रीडांगण क्रमांक 1 वर सुद्धा तो थरार आहे. 21-21 दोन्ही संघांचा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडून स्ट्रॅटर्जी केली जाते. टाइम आउट घेतला जातोय. चौथी चढाई अंश देवांश 4, जाणता राजा 3. स्क्रीनवर सुद्धा ते सामने पाहू शकता. पाहूया किती गुणांची कमाई या ठिकाणी केली जाते. आणि कुमार गटाच्या अंतिम सामन्यात विजयी ठरतोय श्रीकृष्ण संघ. अवघ्या 1 गुणाने या ठिकाणी विजयी ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या श्रीकृष्ण या संघाकरता झाल्या पाहिजे. अंतिम विजेता संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट खेळ सिद्धिविनायक या संघाकडून सुद्धा झाला. हॅलो. आणि हे सांघिक खेळाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी घडताना पाहायला मिळतंय. प्रथम षडी पुरुष गट, तिसरा आणि अंतिम पुकार पंचवटी क्रीडा मंडळ घाटकोपर, संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली. दोन्ही संघाला विनंती आहे आपण क्रीडांगण ताबा घ्यायचा आहे. संभाजी पंचवटी. आणि या ठिकाणी विजयश्री घेतली जाते अंश देवांश या संघाची. मुख्य सामन्यात मात्र आपण पाहिलं होतं याच साठी केला होता अट्टहास अंश देवांश कबड्डी संघ. मला वाटतं या झालेल्या उत्कंठावर्धक सामना करता जरा रसिक प्रेक्षकांच्या जरा जोरदार टाळ्या अंश देवांश करता नक्कीच झाल्या पाहिजे. जाणता राजा ही संघ. हेमंत भाई, खरंच आभार आहेत. कौतुक आहे अंश देवांशाच्या या पाठीराख्यांचं. आणि मुळात अंश देवांशाचा हा महिलांचा कबड्डी संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. लेडीज संघ अंश देवांश आपण नक्कीच हात उंचवायचा. त्याचप्रमाणे आपले सुद्धा आभार आहेत. या ठिकाणी खूप चांगला खेळ. जाणता राजा थँक्यू. संभाजी चांगल्या खेळाचा आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक खरंच दिलाय. स्वयंसेवक दोन्ही संघाला घेऊन देवांशाचा हे संपूर्ण पाठीराखे आणि संपूर्ण टीम डीजेच्या तालावर आता मात्र नाचण्याकरता सज्ज आपण होऊयात. सोनाली जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सत्कार होतोय. यात आहे अरे जिंकलात ना मग नाचलं पण पाहिजे ना. तुमच्याकरता गाणं लागलंय. कमॉन. मला वाटतं संपूर्ण या कॅप्टन एक सेकंद आमच्या या विजयी टीमचा कॅप्टन श्रीकृष्णचा कॅप्टन या ठिकाणी आहे. नक्कीच थोडस तुझ्याशी बोलतोय. सामना अगदी शेवटच्या असलेल्या पॉइंट्स पर्यंत आला होता. अगदी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकले होते. 21-21
ही गुणसंख्या होती. काय वाटत होतं तुला? काय नाही, माझा कोच जायचंच आहे, काय पण होऊ दे. नक्कीच अंधेरीचा हास असलेला संघ आज कुमार गटाच्या माध्यमातून तुम्ही अजिंक्यपद पटकावलंय. आमदार चषक 2025 घाटकोपरचा हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मात्र तुमच्या श्रीकृष्ण मंडळाचं नाव असेल. अजिंक्यपद टीमचा एक कर्णधार म्हणून आज तुला काय वाटतं? खूप चांगलं वाटतंय, खूप चांगली ऑर्गनायझिंग आहे. थँक्यू. पण मला वाटतं बोलण्यात जरी कमी असले ना तरी नाचण्यात मात्र दमदार असतील. एक गाणं मात्र या ठिकाणी होऊन जाऊ द्या थोडंसं. सर चालेल ना बाहेर? तुम्ही म्हणाल तर, बाकी काय नाही तुमची. ओके ओके चालेल चालेल. थँक्यू थँक्यू तुमच्या सगळ्या याच्या गोष्टी. आणि सुनील खोपकर सर या ठिकाणी आहेत. या ठिकाणी वेदांत बद्दल नक्कीच उपांत्य सांगतील. टीम उपविजयी बद्दल संघ लालबत्ती मंडळ सांगतील. जरा मी जरा सचिन यांना आपलं विनंती करतो. संतोष एक मिनिट जरा सर श्रीकृष्ण या संघाबद्दल सांगतील. सर नक्कीच तुमच्याकडून जाणून घेऊ. सर्व रसिकांना वेदांबद्दल एक यावर्षी झालेले कुमार गटाच्या मॅचबद्दल सांगतोय. कुमार ऐका गट सर्वांनी. ओम कुदळे हा अनफिट झाल्यामुळे सेकंड मॅचला तो येऊ शकला नाही, जे नांदेडला झाली. आणि नांदेडला परभणी बरोबर खेळत असताना उपनगरचे 2 खेळाडू अनफिट झाले. एक आजारी